वीरशैव साहित्यातील स्त्रियांचं योगदान हा विषय मी आज आपल्यासमोर ठेवणार आहे. मुळामध्ये वीरशैव साहित्यातील स्त्रियांचं योगदान बघण्याच्या आधी या सगळ्याची सुरुवात कधी आणि कशी झाली हे आपल्याला बघावं लागेल आणि त्याच्याही आधी त्याची नेमकी पार्श्वभूमी काय होती हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण मला जी संदर्भ साधनं सापडली त्या साधनांच्या आधारे साधारणपणे 1924च्या सुमारास पहिल्यांदा वीरशैव परंपरेतल्या स्त्रीने पहिला लेख लिहिलेला आहे असं मला आढळलं. पण ही सुरुवात होण्याआधी एक पार्श्वभूमी होती. तर ती काय होती ते आपण समजून घेऊया. मराठीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1832मध्ये दर्पण या नियतकालिकाच्या माध्यमातून एक वेगळी सुरुवात झाली, ज्यातून मुद्रित माध्यम हे एक अतिशय व्यापक क्षेत्र सर्वसामान्य माणसांसाठी साहित्य आणि सर्वच क्षेत्रासाठी खुलं झालं. आणि दर्पण हे एक नियतकालिक होतं की ज्या माध्यमातून सर्वसामान्य बातम्या आणि माहिती पुरवली जात होती. परंतु हळूहळू वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले नियतकालिकं सुरू झाले, जसं शिक्षण, साहित्य, संगीत, कला, धर्म, अध्यात्म. आणि मग या सगळ्या विषयांना चालना मिळत गेली आणि समाजाच्या प्रगतीमध्ये या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. जसं इतर सगळ्या विषयांसंबंधीचे नियतकालिकं सुरू झाले, तसेच वीरशैव संस्कृती, साहित्य आणि परंपरेला वाहिलेले अनेक नियतकालिकं सुरू झाले. त्यामध्ये 1874मध्ये प्रबोध रत्न नावाचं पहिलं वीरशैव नियतकालिक सुरू झालं आणि त्यानंतर असे अनेक नियतकालिकं येत राहिले आणि वीरशैव साहित्य आणि परंपरेला जगासमोर आणण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या एकूण मतांना आणि साहित्य आणि संस्कृतीच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टींना जगासमोर आणण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून व्यापक प्रमाणामध्ये हे सर्व काम करू लागले. प्रबोध रत्नसोबतच वीरशैव संजीवनी, वीरप्रभा, वीरशैव गर्जना, शिवगंगा, ज्ञानप्रसाद, कपिलधार, लिंगेश्वरवाणी, विभूती वैभव यासारखे अनेक नियतकालिकं सुरू झाले. साधारणपणे 1884 पासून ते आजपर्यंत 75 पेक्षाही अधिक नियतकालिकं वीरशैव परंपरेतली सुरू झाली होती. काही त्यातली त्या काळामध्ये बंद झाली, परंतु आजही अनेक नियतकालिकं आपलं काम करत आहेत. आणि याच नियतकालिकांच्या माध्यमातून सुरुवातीला एकूण धर्म, साहित्य, कला या संदर्भात जसं लिहिलं गेलं, तसंच स्त्रियांचं जीवन, स्त्री ही समाजासाठी काय करते. कारण आपण जर बघितलं तर साधारणपणे 1884चा काळ हा जो आहे त्या काळामध्ये स्त्रिया फारशा शिकत नव्हत्या, घराच्या बाहेर पडत नव्हत्या. अशाही काळामध्ये स्त्रियांच्या संदर्भामध्ये लिहिलं जाऊ लागलं. हळूहळू पुरुष हे स्त्रियांच्या संदर्भामध्ये लिहू लागले आणि मग खऱ्या अर्थाने स्त्रियांना त्याची जाणीव होऊ लागली. स्त्रियांनी वागावं कसं, बोलावं कसं, याबरोबरच स्त्री जर शिकली तर त्या स्त्रीला आपलं घर पुढे नेण्यासाठी त्याची मदत होऊ शकते, हा विचार प्रामुख्याने रुजवला गेला. आणि मग हळूहळू स्त्रियाही या लेखनाकडे वळल्या असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता वृत्तपत्र, वेगवेगळे मासिकं, त्रैमासिकं यांच्या माध्यमातून स्त्रिया लिहू लागल्या, पुरुष लिहू लागले सुरुवातीला. आणि मग त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन स्त्रियाही या क्षेत्रामध्ये हळूहळू लेखनाचा प्रयत्न करू लागल्या. या संदर्भातली पहिली नोंद म्हणजे सर्वात जुनी, आज आपल्याकडे जे काही संदर्भ साहित्य उपलब्ध आहेत त्या सगळ्या संदर्भ साहित्यामध्ये सर्वात जुनी नोंद जी मला सापडली आहे, कदाचित यापेक्षा वेगळी नोंद असू शकेल किंवा यापेक्षा जुनी माहिती आणखी कोणाकडे असू शकेल, परंतु 1924मध्ये मुक्तगुच्छमाला या मासिकातून गिरिजाबाई ओझरडे यांचा मातृवात्सल्य हा पहिला लेख प्रकाशित झाल्याची नोंद मला माझ्या वडिलांच्या संग्रहामध्ये जे सगळे दुर्मिळ आणि जुनं साहित्य आहे त्या सगळ्या साहित्यातून माझ्या लक्षात आलेलं आहे की या सगळ्या जे संदर्भ साहित्य आहेत जुने, त्यातलं सर्वात जुनं जो संदर्भ आहे तो हा आहे. 1924मध्ये त्यांनी हा पहिला लेख लिहिला आहे. त्या
लेखाचा विषय आहे मातृवात्सल्य. स्त्री ही माता म्हणून तिचं सर्वश्रेष्ठ कार्य करते आणि तिचं त्या कार्याचा गौरव या लेखातून केला गेला की ती माता म्हणून, स्त्री म्हणून तिचं श्रेष्ठत्व काय आहे, वात्सल्य मूर्ती म्हणून ती कशी आहे, अशा तिच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल यामध्ये लिहिलं गेलं आहे. त्यामुळे 1924 मध्ये पहिला वीरशैव परंपरेतला स्त्रीने लिहिलेला लेख हा प्रकाशित झाला असं आपल्याला म्हणता येतं. याबरोबरच साधारणपणे 1950च्या आधीच्या ज्या नोंदी आहेत त्या मी थोडक्यात आपल्यासमोर ठेवते, कारण मुख्य जे ग्रंथलेखन आहे स्त्रियांचं त्या संदर्भामध्ये आपल्याला अधिक थोडंसं बोलता येईल. त्यामुळे 1950च्या आधी स्त्रियांनी जे महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे लेखन, संपादन आणि या संदर्भामधलं, त्या सगळ्यांच्या थोडक्यामध्ये मी फक्त आपल्यासमोर नोंदी करणार आहे. गिरिजाबाई ओझरडे यांच्याप्रमाणेच गंगाबाई पटणे, अक्कलकोट, शांता गंगाधर सातेकर, रत्नावती कुऱ्हे, इंदू कापसे, कुमारी श्यामला, महादेवी वाघमारे, मोमिनाबाद यांचे लेख 1924 नंतर मग काही अंतराने, कालखंडाने हळूहळू प्रकाशित होऊ लागले. म्हणजे सर्वच स्तरावरती या संदर्भामध्ये जागृती होऊ लागली. मुळामध्ये आपण जाणतो की सामाजिक जागृती ही असं म्हणतात की मुंगीच्या पायाने होते. वैज्ञानिक प्रगती झाली, आपल्याकडे वेगवेगळे साधनं आले, टीव्ही, फ्रीज किंवा यासारख्या अनेक गोष्टी, जसं आज मोबाईल आहे आणि मोबाईलशी संबंधित अनेक गोष्टी ह्या आपण झपाट्याने स्वीकारतो. त्या संदर्भात येणारी जी एक जीवनशैली असते तीही आपण झपाट्याने स्वीकारतो. परंतु सामाजिक बदल हे अतिशय हळू, म्हणजे मुंगीच्या पायाने स्वीकारले जातात असं म्हटलं जातं. आणि मग त्या अर्थाने जर बघता तर स्त्रिया ह्या हळूहळू लिहू लागल्या, कारण त्यापूर्वी शाळाही नव्हत्या फार प्रमाणामध्ये, आणि असल्या तरी एकूणच धार्मिक आणि बंधनाचं एकूण सगळं वातावरण असल्यामुळे स्त्रियांना फार मुभा नव्हती बाहेर पडण्यासाठी, लेखनासाठी किंवा कुठल्याही प्रकारची अभिव्यक्ती करण्यासाठी. त्यामुळे या स्त्रिया ज्या प्रमाणामध्ये लिहित आहेत ती त्या काळातली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणून आपल्याला त्याची नोंद घ्यावी लागते. कारण आजपासून जवळपास आपण 100 वर्ष जुन्या काळाबद्दल बोलतो आहोत. आज या 25 वर्षामध्ये समाज अतिशय झपाट्याने बदलला, परंतु त्यापूर्वीची परिस्थिती, स्वातंत्र्याच्या आधीची आणि त्याच्याही आधीची परिस्थिती अतिशय विपरीत आणि अतिशय वेगळी होती. त्यामुळे त्या सगळ्या काळामध्ये स्त्रियांनी लिहिणं, अभिव्यक्तीचा शब्द उच्चारणं हीच मुळामध्ये एक क्रांतिकारक गोष्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे या स्त्रिया बोटावर मोजण्या इतक्या आहेत असं जर कोणी म्हणालं तर ती गल्लत होईल. कारण बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया बाहेर पडल्या म्हणूनच मग पुढच्या स्त्रियांसाठी ती वाट तयार झाली. कारण आपण जाणतो की सावित्रीबाई फुले यांनी शेणाचे आणि दगडाचे मार खाल्ले. लोकांनी त्यांना त्या काळामध्ये खूप छळ केला, पण म्हणून त्या थांबल्या नाहीत आणि म्हणूनच पुढे हजारो लाखो स्त्रिया ह्या स्वतंत्रपणे शिक्षण घेऊ शकल्या आणि जगू शकल्या. त्यामुळे वीरशैव परंपरेतल्या या काही निवडक स्त्रियांनी लेखन केलं आणि वीरशैव परंपरेतल्या स्त्रियांसाठी एक पायवाट निर्माण केली असं आपल्याला म्हणता येतं. या सगळ्या स्त्रियांनी आपल्या लेखांमधून स्त्री जीवन, कुटुंब, कुटुंबातले नातेसंबंध आणि शिक्षणाबद्दल अल्प प्रमाणात आहे, परंतु तरीही तो प्रयत्न केला गेला आहे असं आपल्याला नक्कीच सांगता येईल. त्यानंतर त्या काळातली एक अतिशय महत्त्वाची नोंद जी केली पाहिजे ती म्हणजे 1929 मध्ये बार्शी इथून सुरू झालेल्या वीरप्रभा या नियतकालिकाच्या त्रिवेणीबाई इसापुरे या संपादक होत्या. म्हणजे वीरशैव परंपरेतल्या त्या पहिल्या संपादक होत्या असं आपल्याला इथे नमूद करता येईल. त्यानंतर 1930च्या सुमारास स्त्रियांचं स्वतंत्र मासिक सुरू झालं महाराष्ट्रामध्ये. मराठीमध्ये स्त्री हे पहिलं मासिक 1930 मध्ये सुरू झालं आणि त्याच दरम्यान वीरशैव परंपरेतल्या एका मासिकामध्ये 1931 मध्ये स्त्री विशेषांक हा छापला गेला. वस्तुतः त्या विशेषांकावरती स्त्री विशेषांक असं लिहिलेलं नव्हतं, अलिखित विशेषांक असं आपल्याला म्हणता येईल. त्या विशेषांकामध्ये त्यांनी सबंध लेख जे होते
ते सगळे लेख हे वीरशैव स्त्रिया आणि एकूणच स्त्री जीवन या संदर्भातले लिहिलेले होते. त्यानंतरची आणखी एक महत्त्वाची नोंद ती आपल्यासमोर ठेवते. वीरशैव संजीवनी या मासिकाच्या 1937च्या अंकापासून स्वतंत्र स्त्री विभाग सुरू करण्यात आला. आपण अलीकडच्या काळात बघतो की प्रत्येक वृत्तपत्रामध्ये स्त्रियांसाठी एक स्वतंत्र विभाग असतो. मग तिथे खाद्यप्रकार, त्यांचा पेहराव किंवा त्यांना आवडणारे विषय, त्यांचे काही वर्तमानपत्रांमध्ये स्त्रीलेखन, स्त्रियांच्या कला, अशा विविध विषयांना हे पृष्ठ वाहिलेलं असतं. पण याची सुरुवात ही साधारणपणे 1930च्या सुमारास मराठीमध्ये झाली आणि वीरशैव संजीवनी या मासिकामध्ये वीरशैव परंपरेतही 1937च्या अंकापासून स्वतंत्र स्त्री विभाग सुरू करण्यात आला. अंबाजोगाईच्या म्हणजे त्या काळातल्या मोमिनाबाद इथल्या महादेवी वाघमारे ह्या त्या विभागाच्या संपादक होत्या. मी ह्या सगळ्या नोंदी यासाठी करते आहे की अनेकदा आपल्याकडे स्त्री ही मागासलेली आहे किंवा स्त्री शिकलीच नाही, स्त्रियांनी काही केलेलं नाही किंवा स्त्रियांसाठी काही केलं गेलं नाही, अशा पद्धतीचे अनेक गैरसमज आपल्याकडे असतात. आणि साधारणपणे 100 वर्षापूर्वीसुद्धा वीरशैव परंपरा आणि त्या परंपरेने स्त्रियांसाठी निर्माण केलेले व्यासपीठं किंवा स्त्रियांनी स्वतःहून अभिव्यक्ती कशा पद्धतीने केली या संदर्भातल्या महत्त्वाच्या नोंदी मी या इथे करते आहे. त्यानंतर सोलापूर जिल्हा वीरशैव अधिवेशनामध्ये 5 आणि 6 मे 1937ला बार्शी इथे पहिली महिला परिषद घेण्यात आली होती. म्हणजे 1937मध्ये महिलांची स्वतंत्र परिषद घेण्या इतक्या महिला सशक्त, समर्थ आणि स्वतंत्र होत्या असा निर्देश मला या इथे करायचा आहे. त्याचबरोबर 1950 पूर्वी वीरशैव परंपरेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत त्यांची यादी खरं तर खूप मोठी आहे, परंतु ती यादी मी इथे वाचणार नाही. कधीतरी तुम्हाला त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये बोलता येईल, कारण मी जो विषय आपल्यासमोर आज ठेवते आहे तो अतिशय व्यापक असा विषय आहे. कारण स्त्रियांचं साहित्य जे विविध वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत, अल्प प्रमाण असलं तरी अनेक प्रकारचं साहित्य त्यांनी हाताळलेलं आहे. कविता, कथा, त्याशिवाय चरित्र, अनुवादाचं अतिशय मोठं दालन आहे वीरशैव साहित्याच्या स्त्रियांनी केलेल्या कार्यामध्ये. त्यामुळे त्या सर्वांचा किमान मला आढावा घेता यावा यासाठी मी केवळ त्याच्या नोंदी करते आहे आणि जिथे शक्य आहे आणि गरज आहे तिथे त्या संदर्भामध्ये थोडंसं मी अधिक बोलणार आहे. त्यामुळे या प्रकारचे स्फुट लेखन स्त्रियांनी 1924 पासून ते साधारणपणे 40पर्यंत 50पर्यंत या प्रकारे काही बोटावर मोजण्या इतक्या स्त्रियांनी हे लेखन केलं. त्याच प्रकारे कथालेखन हा जो स्वातंत्र्यापूर्वीचा वाङ्मय प्रकार स्त्रियांनी हाताळलेला आहे तोही याच प्रकारे केवळ 4 कथा 1950पर्यंत स्त्रियांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यामध्ये नंदिनीचे मोक्ष साधन ही इंदुकला क्षीरसागर यांची पहिली वीरशैव परंपरेतली कथा प्रकाशित झालेली आहे. ती संजीवनी या मासिकामध्ये 15 सप्टेंबर 1936मध्ये ही पहिली कथा प्रकाशित झालेली आहे. आणि पहिली कथा म्हणत असताना ही कथा अतिशय सशक्त, अतिशय उत्कट आणि हेलावून टाकणारी अशी कथा आहे असं मला सांगायला आवडेल. त्याचबरोबर निस्सीम बंधुप्रेम ही श्यामलता यांची कथा, धर्मात्मा ही शांता सातेकर यांची कथा आणि प्रतिकूल वातावरण ही कमल होनराव यांची कथा, अशा या 4 कथा वीरशैव संजीवनी या मासिकातून प्रकाशित झालेल्या आहेत. म्हणजे साधारणपणे 1936 ते 1939 या 3-4 वर्षामध्ये या 3-4च कथा प्रकाशित झाल्यात. परंतु ही सुरुवात आहे आणि सुरुवातच अतिशय उत्तम झालेली आहे हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे. कारण या सगळ्या ज्या कथा आहेत त्या कथांमध्ये भावनांची उत्कटता, संवेदनांची तरलता आणि विचारांची स्पष्टता ही अतिशय लक्षवेधी आहे. हे त्यांचे वैशिष्ट्ये लक्षात घेण्यासारखे आहेत असं मला मी सांगू इच्छिते. याचबरोबर या सगळ्या कथांमधून वीरशैव समाज, संस्कृती, या समाजामध्ये असलेलं धर्माला आणि अध्यात्माला जे महत्त्व आहे त्याविषयीच्याही नोंदी या कथांमध्ये तुम्हाला आढळतात. त्याचबरोबर
स्त्रियांच्या वाट्याला येणारं जे शोषण आहे विविध पातळ्यांवर सामाजिक किंवा धर्माच्या नावाखाली होणारं सुद्धा काही अंशी, त्याचीही नोंद या कथांमध्ये तुम्हाला सापडते. कथा हा वाङ्मय प्रकार जो आहे तो पुढच्या काळातही स्त्रियांनी फार जास्त हाताळलेला नाही. 1950 पर्यंतच्या या कथांच्या जाणीवपूर्वक मी इथे आपल्यासमोर त्याची नोंद केली, कारण सुरुवातीच्या काळामध्ये कशा पद्धतीचं लेखन झालेलं आहे, कशा पद्धतीचं एकूण वाङ्मयाकडे स्त्रिया पाहत होत्या याविषयीची नोंद होणं, याविषयी लोकांना माहिती होणं गरजेचं आहे. कारण अलीकडचं साहित्य कदाचित या सगळ्या समाज माध्यमांमुळे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, या सगळ्यांमुळे कदाचित माहिती होऊ शकेल, परंतु अनेक वर्षांपूर्वी हे जे साहित्य आहे कुठल्या तरी नियतकालिकांमध्ये ते आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचलंच असेल असं नाही, आणि म्हणून त्याची मी आवर्जून इथे नोंद करते आहे. कथा ह्या वाङ्मय प्रकारानंतर कविता हा जो वाङ्मय प्रकार आहे त्याविषयी मी आपल्याशी बोलणार आहे. मराठी साहित्यामध्ये किंवा एकूणच जगभरातल्या सगळ्या साहित्यामध्ये सर्वप्रथम आणि सर्वाधिक ही कविता लिहिली गेली आहे. वीरशैव परंपरा ही त्याला अपवाद नाही. त्यामुळे स्त्री साहित्य याचा आढावा घेताना आपल्या लक्षात येतं की सुरुवातीला स्त्रियांनीही काव्यलेखन प्रामुख्याने केलं आहे. त्याच्यामध्ये भावंडी ह्या ज्या पहिल्या वीरशैव कवयित्री आहेत त्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. भावंडी यांचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी अभंग हा काव्यप्रकार हाताळलेला आहे. तो 1951 मध्ये प्रकाशित झालेला आहे. असं असलं तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये त्यांचं जे काव्यलेखन आहे ते काव्यलेखन त्यांनी साधारणपणे 1925च्या सुमारास केलेलं असावं असं संशोधक मानतात. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीचं हे काव्य आहे, परंतु काही कारणामुळे त्याला प्रकाशित व्हायला विलंब झाला आणि ते स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1951 मध्ये प्रकाशित झालं. भावंडी यांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर ते अतिशय थक्क करणारं आहे असं आपल्या लक्षात येईल. कारण भावंडी या लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ या गावातल्या होत्या. 11व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि 15व्या वर्षी दुर्दैवाने त्यांना वैधव्य आलं. त्या काळामध्ये वैधव्य येणं म्हणजे एक प्रकारे आयुष्य संपणं असंच मानलं जात होतं. कारण त्या स्त्रीला कुठलंही सामाजिक, धार्मिक आणि एकूण वैयक्तिक आयुष्य उरत नव्हतं आणि त्यामुळे भावंडी यांचं वैयक्तिक आयुष्य संपलं असं मानलं गेलं होतं. परंतु त्यांच्या सुदैवाने आणि वीरशैव समाजाच्या सुदैवाने त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली आणि त्यांच्या हातून एक अतिशय मौलिक असा ठेवा निर्माण झाला. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक गुरु लाभले आणि त्या गुरूंनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचं आयुष्य हे बदलून गेलं. त्यांनी आपल्या गुरुकडून ज्ञान घेऊन अशिक्षित असताना अक्षर ओळख शिकली आणि अक्षर ओळख शिकून त्यांनी जवळजवळ 454 इतके अभंग लिहिले. अभंग लिहिणं ही एक अतिशय कसोटीची गोष्ट असते आणि अशा पद्धतीचा काव्यप्रकार त्यांनी हाताळला आणि या 454 अभंगाच्या माध्यमातून त्यांनी स्त्री जीवन, सामाजिक प्रश्न, धर्म, अध्यात्म आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपली जी मतं आहेत, आपला जो विचार आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी यामध्ये मांडलेला आहे. त्यामुळे भावंडी ह्या वीरशैव परंपरेतल्या एक अत्यंत महत्त्वाच्या कवयित्री आहेत, ज्यांचं वैयक्तिक आयुष्य हे अतिशय कसोट्यांनी भरलेलं आहे, परंतु तरीही प्रचंड कठोर असे काही नियम स्वतःला घालून देऊन त्यांनी हा एक अलौकिक मार्ग स्वीकारला आणि वीरशैव परंपरेतल्या स्त्रियांसाठी आणि समाजासाठी एक वेगळं उदाहरण घालून दिलं असं आपल्याला म्हणता येतं. कारण त्यांना गुरुचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची सेवा केली आणि ज्ञानप्राप्ती केली. त्याचबरोबर त्यांनी स्वतःला काही कठोर नियम घालून घेतले आणि ते म्हणजे त्या कधीही आयुष्यामध्ये पुरुषाचं तोंड पाहणार नाहीत. इतकंच नाही, कुठल्याही पशुचंही तोंड पाहणार नाहीत. अशा पद्धतीचे कठोर नियम स्वतःला घालून देऊन त्यांनी साहित्य सेवा केली आणि
त्या काळातलं एक ऐतिहासिक महत्त्वाचं दस्तावेज म्हणून ज्याच्याकडे बघावं असं लेखन त्यांनी केलं. त्यामुळे त्या अभंगांना अनन्यसाधारण असं महत्त्व केवळ वीरशैव परंपरेतच नाही तर एकूण मराठी वाङ्मयातही आहे. कारण त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया लिहित नव्हत्या आणि जे लिहित होत्या तेही अतिशय वैयक्तिक स्वतःच्या संसाराविषयी, पतीच्या आणि त्यांच्या नात्याविषयी किंवा मुलांविषयी अशा पद्धतीचं लिहित होत्या. त्यामुळे त्या पलीकडे जाऊन सामाजिक जाणीव व्यक्त करणं, स्त्रियांबद्दलचा व्यापक विचार व्यक्त करणं, स्त्रियांचं वास्तव जीवन चित्रित करणं, त्याचबरोबर धार्मिक आणि आध्यात्मिक जो एक मार्ग आहे तुमच्या जगण्यामध्ये तुम्हाला सापडलेला, त्याविषयीचं एक वेगळं विवेचन करत राहणं ही मला असं वाटतं की साधना आहे जी त्यांना साध्य झाली होती. आणि त्या माध्यमातून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या पद्धतीचं लेखन करून एक आदर्श आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. भावंडी यांच्या लिखाणामध्ये जे विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला, म्हणजे आणखी एक गोष्ट मला त्यापूर्वी सांगितली पाहिजे त्यांच्या साहित्याविषयी, कवितेविषयी बोलण्याच्या आधी, की भावंडी यांनी साधारणपणे 1925च्या सुमारास लिखाणास सुरुवात केली आणि काही काळात ते लेखन पूर्ण केलं. परंतु ते लेखन प्रकाशित व्हायला खूप काळ लागला. मात्र ते प्रकाशित व्हावं यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. गुरुदास गाथा या नावाने जो ग्रंथ प्रकाशित आहे त्यामध्ये त्यांचे गुरुदास आणि त्यांच्या स्वतःच्या अभंग रचना यांचा समावेश आहे. आणि हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी त्यांनी लातूरच्या देशिकेंद्र महाराजांना संपर्क केला, विनंती केली आणि सांगितलं की हा ग्रंथ प्रकाशित करा. आणि त्याप्रमाणे त्यांच्या विनंतीप्रमाणे हा ग्रंथ प्रकाशित झाला. प्रकाशक म्हणूनही या ग्रंथावर त्यांचंच नाव आहे. त्यामुळे वीरशैव परंपरेतल्या पहिल्या प्रकाशक म्हणूनही, जशा पहिल्या कवयित्री म्हणून आपण त्यांचा सन्मान करतो किंवा त्यांच्याकडे पाहतो, त्याचप्रमाणे आपण पहिल्या प्रकाशक म्हणून वीरशैव परंपरेतल्या त्यांच्याकडेच पाहता येतं. म्हणजे केवळ लेखनाची दृष्टी त्यांना नव्हती, तर त्या पलीकडे आपण हे साहित्य सर्वदूर नेलं पाहिजे, समाजापर्यंत पोचवलं पाहिजे, कारण तरच त्या लेखनाला मूल्य आहे. कारण वाचक असेल तरच लेखकाला काय म्हणायचे हे त्यांच्यापर्यंत पोचू शकेल. ज्या समाजासाठी, ज्या स्त्रियांसाठी ते लिहिले त्यांनी, ते सगळं त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी होऊन त्यांचं साहित्य हे आपल्यापर्यंत पोचलं. त्यांच्या या ग्रंथाचं जी रचना आहे ती रचना त्यांनी विविध विभागामध्ये केली. म्हणजे त्यांच्या अभंगाचे जे विषय आहेत ते जवळजवळ 39 प्रकारचे विषय त्यांनी या अभंगांमधून हाताळलेले आहेत. आणि त्या सगळ्या अभंगांचं आकलन सर्वसामान्य माणसाला सहजपणे करता यावं म्हणून त्यांनी त्याचे विभाग करून ही गाथा प्रकाशित केलेली आहे. त्या सगळ्या विषयांसंबंधी मी बोलणार नाही, परंतु त्याच्यामधले प्रामुख्याने 12 विषय जे आहेत ते त्यांनी स्त्रियांच्या संदर्भातले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने. तर त्यासंबंधी मी इथे आपल्याला सांगू इच्छिते की स्त्रियांकडे पाहण्याची समाजाची जी दृष्टी आहे, जो दृष्टिकोन आहे, त्याविषयीचे त्यांचे अभंग आहेत. त्यानंतर परपुरुषापासून दूर राहणे, कुलीन स्त्रियांचे व्रत, पतिसेवा, संगतीचा लाभ, स्त्रियांनी पतिसंगे यात्रा करावी, स्त्रियांना बोध म्हणत असताना स्त्रियांनी काय समजून घ्यावं या संदर्भातले हे अभंग आहेत. पतिभक्तीचे अभंग, जारीण स्त्री संगती वर्ज, पतिव्रतेचा धर्म, परमार्थ इत्यादी विभागांमधून त्यांनी स्त्रियांचा आचार धर्म, प्रार्थनेचे महत्त्व, स्त्री म्हणून येणारे स्वतःचे अनुभव या पद्धतीचे विषय यामध्ये मांडलेले आहेत. पण केवळ स्त्रियांचं एका चौकटीतलं जीवनच त्यांनी मांडलेलं नाही, तर त्या पलीकडे जाऊन त्यांना जो एक धर्म आणि अध्यात्माचा एक मार्ग त्यांना समजला त्या संदर्भातलेही त्यांनी अनुभव मांडलेले आहेत. त्या संदर्भातले काही आपण उदाहरणं बघूया की स्त्रियांच्या संदर्भात त्यांनी अतिशय परखड आणि स्पष्टपणे काही नोंदी केलेल्या आहेत. त्यावरून तो काळ, त्या काळातली स्त्री, ती स्वतःकडे, स्वतःच्या देहाकडे, या समाजामध्ये स्त्रीकडे कशा पद्धतीने बघितलं जातं, अशा अनेक गोष्टी आपल्याला कळतात. त्याची काही उदाहरणं आपण बघूया.
धिक्कार 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 स्त्रीदेह, नाशवंत पाहे विषय सुख. पंच विषय सुख मिले सर्व देही, अविनाश पाही मंत्र सुख. म्हणजे स्त्री देह हा विनाशी आहे आणि मंत्र सुख हे अविनाशी आहे. ही जी जाणीव त्यांना झाली या सगळ्या आध्यात्मिक प्रवासामध्ये, त्याची नोंद त्या इथे करतात. म्हणजे या सगळ्या कवितांचं वाचन केल्यानंतर आपल्या एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की भावंडी यांच्या अभंगांमध्ये अनेक विषय जरी असले तरी प्रामुख्याने दोन टोकाचे सूत्र आपल्याला त्यांच्या कवितांमध्ये आढळतात. आणि ते म्हणजे स्त्रियांचं जे वास्तव जगणं आहे त्याचे अतिशय टोकाचं वास्तव चित्रण त्यांनी यामध्ये केलेलं आहे. आणि त्याचबरोबर गुरुभक्ती, आध्यात्मिक जाणीव आणि त्या सगळ्या मार्गावरची जी एक अलौकिक सगळा प्रवास आहे त्या सगळ्या संदर्भातले त्यांचे अनुभव, अशा दोन विभागामध्ये, दोन सूत्रांमध्ये त्यांची कविता ही विभागली गेली. आणि जी दोन्हीही प्रकारची कविता ही अतिशय उत्कट, रसाळ आणि प्रासादिक आहे असं आपल्या लक्षात येतं. यासोबतच आणखी एक त्या संदर्भातलं उदाहरण आपण पाहूया. स्त्रियांचे शरीर दूषणाचे घर, कैसेही विचार केल्या येती. विचारे वागता विघ्ने फार येती, होतसे फजिती वेळोवेळी. स्त्रीदेहा येऊन कैसेही वागता, येतसे बद्धता तिये लागी. म्हणून स्त्रीदेह फारच वाईट, आला असे वीट देहाचा ह्या. भावंडीचे मन झाले जी उदास, स्त्रीदेह नाश वेगी व्हावा. म्हणजे ज्या एका टोकदार भावनेबद्दल किंवा सूत्राबद्दल मी आपल्याशी बोलले, ते हे आहे की स्त्रीचा देह आणि स्त्रीचं जगणं हे कुठेतरी अडसर ठरणारं, कुठेतरी त्रास देणारं आहे जेव्हा तिला जाणीव होते. ही गोष्ट महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. हे प्रत्येकालाच कळतं असं नाही. जेव्हा तुम्हाला त्याची जाणीव होते, त्या सगळ्या चौकटींच्या पलीकडे जाण्याचा स्त्री प्रयत्न करते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की त्या पलीकडे काहीतरी जगणं आहे. कारण केवळ तिचा देहच नाही तर तिची बुद्धी, कल्पकता, तिच्याकडे असणारी सृजनशक्ती, अशा आणि अध्यात्माच्या मार्गावरून जातानाचा एक अलौकिक मार्ग तिला आकळत जातो. तेव्हा ही जाणीव अधिक प्रखरपणे होते. आणि म्हणून मला असं वाटतं की कदाचित त्या इतक्या दोन टोकाचं लिहू शकल्या असतील. आणि त्यांच्या त्या भावना त्यांनी न दडपता अधिक स्पष्टपणे मांडल्या. हे खरं तर एका अर्थाने उत्तमच आहे, कारण त्यामुळे आपल्याला त्या काळातली स्त्री आणि विशेषतः अशी स्त्री जी एका वेगळ्या मार्गावरती गेली, ती कसा विचार करत होती हे आपल्याला कळलं. या संदर्भातलं त्यांचं विपुल लेखन आहे. पतिव्रता सती न पाहे कोणास, पिता बांधवास अप्तजना. पतिव्रता खरी व्रता, तो करिता काका मामा सुता न ची बोले. म्हणजे स्त्रियांनी आपल्यावरती जर बंधनं घालून घेतली, या समाजाची जी एक मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीमध्ये स्वतःवरती काही बंधनं जर घालून घेतले तर स्त्री ही स्वतंत्रपणे जगू शकते, याकडेही त्या निर्देश करतात. म्हणजे जो एक स्त्रीवाद आहे त्याच्याकडे त्या वळलेल्या नाहीत, तर जे काही वास्तव आहे समाजातलं ते त्यांनी या निमित्ताने मांडलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. भावंडी यांची अभंगाची जी भाषा आहे ती अतिशय स्पष्ट, ओघवती, साधी, सरळ आणि प्रासादिक आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण त्यांच्या संदर्भामध्ये सांगता येईल की भावंडी यांची रचना जरी 1925 नंतर त्यांनी लिहिलेली असली तरीसुद्धा त्यांच्या संबंध कवितेची जी अभिव्यक्ती आहे आणि भाषा आहे ती मध्ययुगीन कालखंडाशी जवळीक साधणारी आहे असं आपल्याला जाणवतं. त्यामुळे ही अतिशय दैदिप्यमान अशी आपली स्वतःची एक वेगळी ओळख असणारी वीरशैव परंपरेतली सुरुवातीची कविता म्हणून आपल्याला तिच्याकडे पाहता येतं. त्याचबरोबर भावंडी यांच्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या स्त्रियांनी कविता लेखन केलं त्यांच्याकडे मी वळते. त्याही स्त्रिया मोजक्याच आहेत, परंतु त्यांचं लेखन हे अत्यंतिक महत्त्वाचं आहे. साधारणपणे 1951 पासून ते अलीकडच्या काळात, म्हणजे खूप अलीकडच्या या 5-6 वर्षातल्या नोंदी माझ्याकडे नाहीत, परंतु तोपर्यंतच्या 2015 पर्यंतच्या नोंदी माझ्याकडे आहेत. त्यानुसार या निवडक स्त्रियांनी जे काव्यलेखन केलं आहे त्याविषयी मी इथे सांगते. श्रीसिद्ध गीतावली
हा प्रमिलाताई कोठाळकर यांनी प्रकाशित केलेला 1975 पहिला कविता संग्रह आहे, जो वीरशैव परंपरेतला पहिला कविता संग्रह स्त्रियांनी लिहिलेला म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघता येतं. त्याचबरोबर सौभाग्य संपदा हा शशिकलाताई मडकी यांचा कविता संग्रह, गीत बसवांजली हा शालिनी दोडमणी यांचा कविता संग्रह. यामध्ये त्यांनी ग. माडगुळकर यांनी ज्याप्रमाणे गीत रामायण हे लिहिलं त्याच पद्धतीने त्यांनी गीत बसवांजली ही संकल्पना त्याच्यात त्यांनी प्रस्तावनेमध्ये तशी नोंद केलेली आहे की बसवेश्वरांचं जीवनकार्य आणि वाङ्मयीन कार्य याविषयीचे गीतं त्यांनी या सगळ्या गीत बसवांजलीमध्ये लिहिलेली आहेत. त्यानंतर शकुंतला अनसिंगकर यांनी रमते राम भक्ती गीते हा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. त्याचबरोबर पलसिद्ध गीते आणि पलसिद्धाचा पोवाडा हे 2 कविता संग्रह मालती अचमारे यांचे प्रकाशित आहेत. मालती अचमारे यांचे हे 2 कविता संग्रह आहेत. त्याचबरोबर सिद्धलिंग शिवाचार्य साखरखेर्डा यांचं चरित्रही त्यांनी अलीकडच्या काळात लिहिलंय आणि सातत्याने अलीकडच्या काळामध्ये लिहिणाऱ्या एक अतिशय चांगल्या त्या लेखक, कवी आणि भक्त आहेत. त्यांच्या संबंध लेखनामध्ये भक्तिरस प्रामुख्याने आढळतो. त्याचबरोबर वीरशैव कथामृत हे स्नेहलता स्वामी यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. त्याचबरोबर गुरुपाठ शिवाबाई पाटील आणि वीरशैव अक्का महादेवी पदावली हा देवशाला सिद्धेश्वर यांचा कविता संग्रह. त्याचबरोबर शोभा शंकरराव मुखेडकर यांनी शिवदासी या नावानेही काव्यलेखन केलेलं आहे. यामध्ये वीरशैव कथामृत याविषयी मला बोललं पाहिजे. स्नेहलता स्वामी या नायब तहसीलदार आहेत, अलीकडच्या काळातल्या अत्याधुनिक स्त्री आहेत, परंतु त्यांचं जे लेखन आहे ते एक भक्त म्हणून केलेलं लेखन आहे. त्यामध्ये त्यांनी वीरशैव कथामृत यामध्ये त्यांनी 21 अध्यायांचं ओवीबद्ध असा वीरशैव परंपरेचा इतिहास लिहिलेला आहे. मला असं वाटतं ही एक अतिशय ऐतिहासिक महत्त्वाची गोष्ट आहे की वीरशैवांचा इतिहास आणि तोही ओवीबद्ध अशा पद्धतीने लिहिणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते त्यांनी केलेलं आहे. या संबंध पुस्तकामध्ये एकूण एखादा भक्त आपल्या सगळ्या परंपरेकडे ज्या पद्धतीने बघेल त्या पद्धतीचं वर्णन या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या या लेखनासंबंधी सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनीच आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, ती मी इथे वाचते. म्हणजे त्यांच्या लेखनाचं, त्यांच्या या पुस्तकाचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. त्यांनी आशीर्वचन हे त्या पुस्तकाच्या सुरुवातीला आहे, त्यामध्ये हे म्हटलेलं आहे, ह्या ग्रंथात वीरशैव धर्माला काव्यात्मक दृष्टीने एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला आहे. रेणुकादी पंचाचार्यापासून बसवेश्वर, अक्का महादेवी, मन्मथ स्वामी व सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज असे धर्मप्रसार करणाऱ्या सर्व विभूतींचे जन्म, बालपण, कार्य, सिद्धांत, तत्वज्ञान सर्व अतिशय नेमकेपणाने ओवीबद्ध केलेले आहे. भावंडी म्हणजे भावंडीनंतर ज्यांच्या कवितेचा अतिशय गांभीर्याने विचार करावा किंवा ज्यांची कविता ही अतिशय सशक्त आहे असं म्हणता येईल अशी ही कविता आहे. आणि याही कवितेचा भावंडी यांच्याप्रमाणेच मध्ययुगीन साहित्याशी नातं जोडणारी अशी भाषा आणि एकूणच त्याचं सादरीकरण किंवा ज्याला आपण अभिव्यक्ती म्हणू ते आहे असं आपल्या लक्षात येईल. किंवा ज्या सगळ्या कविता संग्रहाचा मी आत्ता उल्लेख केला ते सगळेच कविता संग्रह आपल्या लक्षात येईल की भक्ती काव्यच आहेत. म्हणजे त्यामध्ये सौभाग्य संपदा हा एकमेव काव्यसंग्रह सोडला तर बाकी सबंध काव्य हे भक्ती काव्य, वीरशैव परंपरा, तत्वज्ञान या सगळ्यांचा विचार करणारं असं हे काव्य आहे असं आपल्या लक्षात येईल. या सगळ्या कवितेचं थोडक्यामध्ये स्वरूप लक्षात घेण्यासाठी मी काही उदाहरणं इथे वाचून दाखवते. बसवेश्वरांच्या संदर्भातलं जे लेखन आहे त्या बसवगीत जे आहेत, गीतं जी लिहिलेली आहेत. अनुभव मंटपी आत्मानंदा सिद्ध वचन कार्या, कायकाने घडतो शरण जाणुनी शरणार्था. अल्लम प्रभू बसवण्णाच्या भक्तीने रंगला, शरण आणि शरणी इथे इथे अनुभवाने रंगला. ज्ञान मिळवतो अनुभव घेतो, शरण शरण इथे परमार्थ. याप्रमाणे अनेक गीतं त्यांनी लिहिलेली आहेत. म्हणजे
बसवण्णाचं जे काही कार्य आहे ते गीताच्या स्वरूपामध्ये इथे मांडलेलं आहे. याच पद्धतीने गुरुपाठ या पुस्तकामध्येही गुरुबद्दलचं श्रेष्ठत्व यामध्ये मांडलेलं आहे. ज्या स्नेहलता स्वामी यांच्या पुस्तकाबद्दल मी बोलले, त्यांनी एकूण वीरशैव परंपरेबद्दल त्या पुस्तकात जसं लिहिलेलं आहे तसंच अनेक त्यांना पडलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्नही इथे मांडलेले आहेत. त्याविषयीच्या 2 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. स्त्री जन्मदात्री ना बाहुली कळसूत्री, तीच असे विधात्री सकल सृष्टीची. पंचसूतके नाकारले, विटाळाने वंश सातत्य राखले. मातेच्या गर्भातून थोर जन्मले, मग दोष कैसा. म्हणजे शिवयोगिनी स्नेहलता स्वामी यांनी संबंध वीरशैव तत्वज्ञान, गुरु परंपरा, धर्मगुरू, त्यांचं कार्य या सगळ्यांचं जसं विवेचन केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांना जे स्त्री म्हणून पडलेले प्रश्न आहेत तेही या काव्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले आहेत. मला असं वाटते की त्यांच्या स्वतंत्रपणे विचार करण्याची जी एक क्षमता आहे ती त्यांनी या पुस्तकातून दाखवून दिलेली आहे. याचबरोबर त्यांनी त्यांचे इतरही कविता संग्रह आणि लेखन प्रकाशित आहे. त्यामुळे केवळ भक्तिकाव्यच नाही तर इतरही विविध प्रकारचं लेखन त्या सातत्याने करत असलेल्या आढळतात. त्यामुळे वीरशैव परंपरेला यापुढे एक आशादायी असं वातावरण निर्माण होत आहे असं म्हणायला हरकत नाही. कवितेच्या प्रांतामध्ये स्त्रियांचं जे योगदान आहे ते इतकंच आहे. कदाचित आणखी काही कविता संग्रह असतील पण माझ्याकडे त्याची नोंद नसल्यामुळे या इतक्याच कविता आणि कवयित्रींच्या संदर्भामध्ये मी ह्या नोंदी इथे थांबवते. त्यानंतर चरित्र वाङ्मय हे जे आहे त्या संदर्भामध्ये स्त्रियांचं लेखन कशा प्रकारचं आहे त्याचा मी या इथे थोडक्यात धांडोळा घेते. स्त्रीलिखित पहिलं चरित्र हे शशिकला मडकी यांनी त्यांचे गुरु कुमारस्वामी यांचं चरित्र लिहिलेलं आहे. योगीराज कुमार स्वामीजी या नावाने ते चरित्र प्रकाशित आहे. 1967 मध्ये हे पहिलं चरित्र त्यांनी लिहिलेलं प्रकाशित झालेलं आहे. आणि त्यानंतर दिव्यानुभूती, 2 वीरांगिणी, मीरा अक्का महादेवी, महर्षी कुमारस्वामी, मयुरी भक्त अक्का महादेवी, त्याचबरोबर क्रांती गंगोत्री, अक्का नागंबिका यांचेही चरित्र त्यांनी लिहिलेले आहेत. त्यामुळे शशिकला मडकी यांनी अनुवाद, कविता यासोबतच चरित्रलेखन यामध्येही त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे वीरशैव परंपरेतल्या त्या एक अतिशय महत्त्वाच्या लेखिका आणि कवयित्री आहेत असं आपल्याला म्हणता येतं. कारण त्यांनी चरित्र, कविता, अनुवादित साहित्य, स्वकथन, आत्मकथन या सर्वच प्रकारामध्ये मुशाफिरी केलेली आहे आणि एक समर्थ लेखिका, साहित्यिक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचे एकूण जवळजवळ 29 ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यातल्या काही पुस्तिका आहेत पण ते सर्वच साहित्य अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांच्या एकूणच सगळ्या लेखनातून एक अतिशय व्यापक जाणीव सातत्याने प्रकट होत असते. मग ते चरित्र असो, कविता असो किंवा अनुवाद असो, त्या सगळ्यांमधून वीरशैव साहित्याकडे किंवा एकूणच साहित्याकडे, जगण्याकडे पाहण्याची त्यांची जी दृष्टी आहे ती किती व्यापक आहे आणि साहित्य निर्मिती या गोष्टीला समाजामध्ये, जगामध्ये किती महत्त्व आहे याचं नेमकं भान असलेल्या त्या लेखिका आहेत असं आपल्या लक्षात येतं. त्यांचं सगळंच लेखन जसं मी म्हणाले की व्यापक आहे तसंच ते नेमकं आणि नेटकं आहे असं आपल्या लक्षात येतं. कारण चरित्रलेखन जे त्यांनी केलं आहे त्या चरित्रलेखनामध्ये त्या व्यक्ती आणि विभूतींचं वर्णन करताना कुठेही पाल्हाळ आणि अतिशयोक्ती न करता त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सगळ्या पैलूंना कसा न्याय मिळेल याचा विचार करून त्यांनी हे सगळे लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यानंतर शालिनी दोडमणी याही लेखिकेने 2 चरित्र लिहिलेली आहेत. माता महादेवी आणि कायक योगी चन्न बसव पट्टदेवरू या 2 व्यक्तींच्या एकूण सगळ्या जीवनकार्याचा वेध घेणारे हे चरित्र आहेत. त्यानंतर लावण्यवती चौधरी या परळीच्या लेखिका, औरंगाबाद इथे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि त्या आता सेवानिवृत्त आहेत.
त्यांनी बाप्पा एक आनंद यात्री आणि भक्ताश्रमिका कलावती या नावाचे 2 चरित्र लिहिलेले आहेत, जे त्यांच्या आईवडिलांचे आहेत. यांच्याविषयी मला थोडंसं अधिक सांगितलं पाहिजे की बाप्पा चौधरी हे आणि त्यांच्या सौभाग्यवती कलावती या परळीमधले एक अतिशय श्रेष्ठ आणि वीरशैव परंपरेला मानणारे असं हे दाम्पत्य होतं. त्यांच्याकडे अनेक गुरु, अनेक वीरशैव परंपरेतले साहित्यिक हे सगळे येत असत आणि ते त्यांची भक्तिभावाने सेवा करत असत. त्यांचा खूप मोठा ग्रंथसंग्रह होता. त्याचबरोबर त्या सगळ्या संग्रहाचा अधिकाधिक समाजासाठी आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी उपयोग व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचं एकूणच कार्य हे वीरशैव समाज आणि ते जिथे राहत होते परळी इथे त्या सगळ्या समाजासाठी कायमच प्रेरणादायी राहिलेलं आहे. त्यांच्याकडे अनेक महाराज त्यांच्याकडे येत असत किंवा भक्त येत असत. त्या सगळ्यांची ते मनोभावे सेवा करत असत. अनेक जे शिवयोगी होते ते त्यांच्याकडे अनेक वर्ष राहिले आणि त्या सगळ्यांची त्यांनी मनोभावे सेवा केली. या सगळ्यांविषयी लावण्यवती चौधरी यांनी अलिप्तपणे आपली एक मुलगी म्हणून फार त्याचा अतिरेक न करता त्यांनी हे सगळं लेखन लिहिलेलं आहे. अलिप्तपणे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जे जीवन होतं ते सगळं जीवन लोकांपर्यंत पोचावं, कशा पद्धतीने सामाजिक जाणीव ठेवून कुठलाही स्वार्थ न ठेवता माणसं काम करू शकतात आणि आदर्श जीवन जगू शकतात, त्याचे हे दोघं आदर्श होते. आणि त्या सगळ्यांचं वर्णन हे लावण्यवती चौधरी यांनी या दोन्ही ग्रंथातून केलेले आहे. याचबरोबर सतीशचंद्र चौधरी हे त्यांचे बंधू प्रसिद्ध तबलावादक होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांचंही चरित्र लिहिलं आहे आणि तेही एक अतिशय उत्तम चरित्र म्हणून सर्वपरिचित आहे. त्यामुळे त्यांचं हे जे कार्य आहे ते अतिशय महत्त्वाचे, कारण त्यांच्या एकूण कुटुंबामध्ये अतिथी देवो भव ही जी उक्ती होती ती ते जगत राहिले आणि ती ते कसे जगले याविषयीचं अतिशय सुंदर वर्णन त्यांनी या दोन्ही ग्रंथातून केलेलं आहे. त्यामुळे या चरित्राचं वीरशैव परंपरेमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर हनगल कुमारस्वामी यांचे रेखा अष्टुरे यांनी लिहिलेलं चरित्र, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज वीर मठ राजूर यांचं चरित्र, गुरुदेव हे रजनी मंगलगे यांनी अतिशय उल्लेखनीय असं चरित्र लिहिलं आहे. शिवाचार्यांची जीवनपद्धत, त्यांचे कार्य, त्यांचा शिष्यवर्ग आणि त्यांचं समाजासाठी असलेलं एकूणच योगदान या सगळ्या संदर्भातलं वर्णन आणि एकूण सगळं चित्रण त्यांनी अतिशय उत्तमपणे केलेलं आहे. त्यामुळे हेही चरित्र हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपण जाणतो की राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांचं कार्य आणि एकूणच जीवन हा आपल्यासमोर घडलेलं सगळं आहे. आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं चरित्र लिहिणं आणि ते समाजापर्यंत पोचवणं, एक प्रेरणादायी इतिहास लोकांना सांगणं, या महात्म्याने समाजासाठी काय केलं हे सगळ्यांपर्यंत पोचवणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते या मंगलगे यांनी अतिशय उत्तमपणे केलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. आत्मचरित्र हा जो वाङ्मय प्रकार आहे तो मात्र वीरशैव परंपरेमध्ये फार जास्त लिहिला गेलेला नाही. स्मृतिगंध हे एकमेव आत्मचरित्र वीरशैव परंपरेमध्ये लिहिलं गेलेलं आढळते. राजशेखर मडकी आणि शशिकला मडकी या दाम्पत्याने एकत्रित हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. राजशेखर मडकी यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये हे आत्मचरित्र लिहायला घेतलं आणि दुर्दैवाने ते पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचं हे आत्मचरित्र त्यांच्या सौभाग्यवती शशिकला मडकी आणि प्रसिद्ध लेखिका शशिकला मडकी यांनी ते पूर्ण केलं आणि हे आत्मचरित्र वीरशैव परंपरेतलं एक अतिशय आदर्श आणि वेगळं आत्मचरित्र म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहता येतं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्याचबरोबर ते दोघेही कशा पद्धतीने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत होते, वाङ्मयीन सेवा त्यांनी केलेली आणि त्या सगळ्या प्रवासाबद्दल
त्यांनी अतिशय उत्कटपणे आणि तरलपणे यामध्ये लेखन केलेलं आहे. त्यामुळे साहित्य, संस्कृती, सोलापूर शहरात राहणारे हे दाम्पत्य असल्यामुळे त्या संबंध परिसरातला समाज, संस्कृती आणि वाङ्मयीन चळवळी आणि या सगळ्यांमध्ये या दोघांचं योगदान या सगळ्या संदर्भामध्ये या चरित्रात अनेक उल्लेख आणि घटनांच्या नोंदी येतात, ज्या अतिशय प्रेरक अशा आहेत असं आपल्याला म्हणता येतं. तात्विक लेखन या प्रकारामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लेखन केलं गेलं आहे. यातही शशिकला मडकी यांचं लेखन हे प्रामुख्याने यामध्ये आढळतं. तात्विक लेखन म्हणत असताना वीरशैव तत्त्वज्ञान, वीरशैव तत्त्वज्ञान काय आहे, वीरशैव तत्त्वज्ञानाचं महत्त्व काय आहे आणि वीरशैव तत्त्वज्ञानाचा परिणाम आणि एकूण जनसामान्य त्याकडे कशा पद्धतीने बघतं, अशा अनेक विविध अंगाने या तत्त्वज्ञान विषयक लेखनामध्ये आपल्याला वैविध्य आढळतं. यामध्ये प्रामुख्याने ज्या ग्रंथांची नोंद करता येईल त्यामध्ये दिव्य संदेश शशिकला मडकी, प्रार्थना योग शशिकला मडकी, शिवसंत श्री लक्ष्मण महाराज, शिवपाठ विवेचन महानंदा खके आणि शरण संदेश शालिनी दोडमणी या ग्रंथांचा प्रामुख्याने आपल्याला यामध्ये उल्लेख करता येतो. वीरशैव तत्त्वज्ञान हे श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे, हे या सगळ्या लेखनातून वारंवार पटवून दिलं गेलं आहे. त्यामुळे या सगळ्या लिखाणामध्ये तत्त्वज्ञानाचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते सगळे आपल्याला आकलन होतात असं आपल्या लक्षात येईल. वीरशैव परंपरेमध्ये जसं साहित्य निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनाकडेही वळलेल्या आहेत. हे अतिशय आनंदाने मला सांगावंसं वाटतं, कारण संशोधन हा प्रांत प्रामुख्याने पुरुषांकडे आहे असं एका काळामध्ये मानलं जात होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये स्त्रियाही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनाकडे वळलेल्या आहेत आणि नुसत्या केवळ नावापुरतं त्या संशोधन करत आहेत असं नाही, तर अतिशय पायाभूत आणि महत्त्वाचं संशोधन करत आहेत, हे मला प्रामुख्याने इथे सांगावंसं वाटतं. या संशोधनामध्ये PhD ही जी सर्वोच्च पदवी आहे त्या पदवीसाठी ज्या स्त्रियांनी संशोधन केलेलं आहे त्यांचा मी थोडक्यात इथे उल्लेख करते, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की वीरशैव परंपरेतल्या स्त्रियांनी आत्तापर्यंत कोणकोणत्या विषयावरती संशोधन केलं आणि ते कशा पद्धतीने केलेलं आहे तेही आपल्याला थोडक्यात बघता येईल. साधारणपणे हे सगळं जे संशोधन आहे ते मात्र या 20-25 वर्षातलंच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर श्यामा घोणसे यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांचं पहिला प्रबंध म्हणजे PhDसाठी त्यांचा पहिला प्रबंध त्यांनी सादर केला आणि डॉक्टरेट मिळवली. त्याचा विषय होता वीरशैवांचे हिंदी मराठी वाङ्मय. डॉक्टर शोभा कराळे यांचा विषय होता वीरशैव मराठी अभंग कविता एक अभ्यास. डॉक्टर ज्योत्स्ना पाटील वीरशैव वाङ्मयातील बसव दर्शन. डॉक्टर अपर्णा जिरवणकर यांचा विषय आगमाधारित वीरशैव संस्कृत साहित्य. डॉक्टर संध्या तोडकर वीरशैव साहित्य में हिंदी भाषा का योगदान. मला असं वाटतं हे विषय मी वाचते आहे तेव्हा आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या विषयांचा आवाका केवढा मोठा आहे. डॉक्टर श्यामा घोणसे यांचं वीरशैव हिंदी मराठी वाङ्मय असं म्हणत असताना संबंध मराठी वाङ्मयाची परंपरा, त्याच्यातलं सगळं अलक्षित आणि इतर साहित्य आणि त्याचबरोबर हिंदी साहित्य जे फारसं प्रकाशात आलेलं नाही अशा सगळ्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. शोभा कराळे यांनी संबंध अभंग कवितेचा अभ्यास केलेला आहे. तर ज्योत्स्ना पाटील यांनी वीरशैव वाङ्मयामध्ये बसव दर्शन, बसवेश्वरांचं एकूण त्या काव्यामध्ये कुठे कुठे सगळे संदर्भ आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे. डॉक्टर अपर्णा जिरवणकर यांनी आगमाधारित वीरशैव संस्कृत साहित्य म्हणजे संस्कृतमध्येही मराठीसोबत हे संशोधन झालेलं आहे, जे वीरशैव परंपरेचं प्रमाण आहे किंवा जी प्राचीन परंपरा आहे वीरशैव साहित्याची त्याचंही संशोधन स्त्रियांनी केलेलं आहे. हे विशेष महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वीरशैव साहित्य में हिंदी भाषा का योगदान हे संध्या तोडकर यांचं हिंदी आणि मराठी भाषेमधलं
साहित्य वीरशैवांचं कसं आहे याच्यावरती प्रकाश टाकतं. डॉक्टर मीनाक्षी जंगम यांचं शिवशरणी अक्का महादेवी व जनाबाई यांचा तुलनात्मक अभ्यास. संशोधनामध्ये तुलनात्मक अभ्यासाला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याही प्रकारचा अभ्यास या इथे केला गेलेला आहे. डॉक्टर एकता शेट्टे यांनी भारतातील वीरशैव मराठी साहित्याची सूची केलेली आहे. हे जे संशोधन आहे एकता शेट्टे यांचं, हे ग्रंथालय या विषयाच्या अंतर्गत त्यांनी हे संशोधन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला अतिशय अभिमानाने सांगावं लागेल की केवळ मराठीच नाही तर इतिहास, ग्रंथालय, हिंदी, वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि विषयांमध्ये हे सगळं संशोधन अतिशय व्यापक पातळीवरती होत आहे. त्यानंतर डॉक्टर सुचिता किडेले यांनी महाराष्ट्रातील वीरशैव संप्रदाय व राजूर वीर मठाचा विशेष अभ्यास. म्हणजे मठांचं जे कार्य आहे एकूण त्या सगळ्या कार्याचाही संशोधनात्मक अभ्यास केल्या गेल्याची जी उदाहरणं आहेत त्यामध्ये स्त्रियांनी अभ्यास केल्याचा हे एक महत्त्वाची नोंद आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण जर मठांचा अभ्यास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की मठ हे केवळ धर्मजागृतीचं काम करत नाहीत तर शिक्षण, साहित्य जागृती करणं, लोकांना दिशा देणं, याचबरोबर अनेक प्रकारचं साहित्य प्रकाशित करणं याचंही मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. आणि मठांचं मला असं वाटतं की हे योगदान किंवा अनेक मठांमध्ये प्राचीन मध्ययुगीन काळातलं साहित्य जतन करून तो जो एक ऐतिहासिक दस्तावेज, महत्त्वाचा ठेवा आहे, ते जतन करण्याचंही अतिशय मोलाचं कार्य या मठांनी केलेलं आहे. त्यामुळे मठांचं कार्य हे नेहमीच अत्यंत महत्त्वाचं राहिलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांची बदललेली जी भूमिका आहे त्याकडे बघणं आणि त्या सगळ्यांविषयी संशोधन करणं ही काळाची गरज आहे आणि ते होतं आहे हे आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं. हे 8 संशोधनं स्त्रियांनी केलेले आजपर्यंतचे आहेत आणि जे एकूण वीरशैव परंपरेत तर महत्त्वाचे आहेतच, पण एकूणच मराठी साहित्य आणि संशोधन क्षेत्रामधले महत्त्वाचे संशोधन आहेत असं मी म्हणू शकते. कारण संशोधनाचं क्षेत्र हे अनेकदा नावापुरतं संशोधन केलं जातं. एक लेखक किंवा एक छोटंसं 2 ग्रंथ घेतले जातात आणि संशोधन केलं जातं. तशा पद्धतीचं हे संशोधन नाही, तर अतिशय मूलभूत, पायाभूत आणि वीरशैव परंपरेचा इतिहास, संस्कृती आणि एकूण सगळं जे सर्वांगीण कार्य आहे त्या सगळ्याकडे नेणारं असं हे सगळं संशोधन आहे. यासोबतच अलीकडे जे संशोधन होतं आहे त्याचाही निर्देश मी इथे करते. प्रियंका हिरेमठ कबाडे आणि शैलजा दामरे यांचंही वीरशैव साहित्याच्या संदर्भातलं संशोधन सध्या चालू आहे, जे अलीकडच्या काळातच पूर्ण होणार आहे. त्यामुळे मी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देते. आणि या पद्धतीचं वीरशैव परंपरेतलं स्त्रियांनी केलेलं संशोधन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे हे मी अतिशय अभिमानाने आणि आनंदाने या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगते. कारण अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हे समाजासमोर येतं. कथा किंवा कविता किंवा कादंबरीसारखा वाङ्मय प्रकार हा वाचला जातो, लोकांना माहिती असतो, परंतु संशोधन हे जे क्षेत्र आहे ते कायम लोक बाजूला सारतात. सर्वसामान्य माणसांपर्यंत जे मूलभूत संशोधन झालेलं आहे त्याविषयीची कुठलीही माहिती असत नाही. आणि मला असं वाटते की यासारख्या अनेक माध्यमातून आपण हे संशोधन लोकांपर्यंत पोचवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण समाजाचा विकास हा अशा पद्धतीच्या संशोधनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. कारण एकूण इतिहासाकडे आपण कशा पद्धतीने डोळसपणे बघावं हे लोकांना या संशोधनाच्या माध्यमातून कळत असतं. जर तुम्हाला तुमचा इतिहास अर्धवट माहीत असेल तर तुम्हाला तुमचं वर्तमान कधीच घडवता येत नाही, वर्तमान जगता येत नाही आणि भविष्य घडवता येत नाही असं तत्त्वज्ञ म्हणतात. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आपण आपला खरा इतिहास काय आहे, वीरशैव परंपरा नेमकी किती प्राचीन आहे आणि तिची सुरुवात, त्या सगळ्या परंपरेमधले महत्त्वाचे ग्रंथ कोणते, संशोधक कोणते, हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ते मी आपल्यासमोर इथे ठेवते. ज्या संशोधनाबद्दल मी इथे आत्ता बोलले त्याच्यातल्या निवडक संशोधनाबद्दल मी थोडक्यात बोलते. कारण मी जे प्रबंध पाहिलेले आहेत त्याविषयी 2 ओळी बोलणं हे मी माझं कर्तव्य समजते.
डॉक्टर श्यामा घोणसे ह्या वीरशैव साहित्य परंपरेतल्या एक अत्यंत महत्त्वाच्या साहित्यिक आणि संशोधक आहेत, ज्यांनी साहित्य संशोधनाबरोबरच या सगळ्या परंपरेला सर्वसामान्यपर्यंत नेण्यासाठी, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्या आयुष्यात खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संशोधनाबद्दल मी थोडक्यामध्ये आपल्यासमोर बोलते. त्यांचा जो संशोधननिष्ठ ग्रंथ आहे वीरशैवांचे हिंदी मराठी वाङ्मय, या प्रबंधातून त्यांनी वीरशैवांच्या वाङ्मयाबाबत अत्यंत पायाभूत असं संशोधन केलेलं आहे. त्यामध्ये वीरशैव आणि महाराष्ट्र यांचा अनुबंध, वीरशैवांचे प्राचीन अलक्षित ग्रंथ, अभंग वाङ्मय, वीरशैवांच्या हिंदी रचना आणि वीरशैव साहित्य, वाङ्मय या सर्वांचे वाङ्मयीन वैशिष्ट्य या सगळ्या प्रबंधातून त्यांनी अतिशय सूक्ष्मपणे मांडलेले आहेत. अनेक विषय आहेत की ज्याला या त्यांच्यापूर्वी कुणी फार जास्त उच्चार केलेला नाही, असे अनेक विषय आहेत, त्याविषयी मी आत्ता इथे बोलू शकणार नाही. परंतु विसोबा खेचर यांचा जो षडुच्छली किंवा षटस्थल हा ग्रंथ आहे, हा वीरशैव तत्वज्ञान व परंपरा यांच्याशी संबंधित ग्रंथ आहे. त्यामुळे याबाबत घोणसे मॅडमनी उपस्थित केलेले प्रश्न आणि काढलेले जे निष्कर्ष आहेत ते मला असं वाटतं की वीरशैव समाज आणि संस्कृती आणि एकूण या सगळ्या संशोधन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण त्या सगळ्यांकडे आपण पुन्हा पुन्हा वेगळ्या दृष्टीने, नव्या दृष्टीने बघणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण पूर्वी कुणीतरी एखाद्या गोष्टीविषयी केलेली नोंद ही पडताळत राहणं, पुन्हा पुन्हा नव्या दृष्टीने बघत राहणं हेच संशोधकाचं काम असतं. आणि वीरशैव संस्कृती संवर्धनासाठी, वीरशैव साहित्याला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी आपला इतिहास अधिकाधिक उत्तमपणे समजून घेणं, त्याच्या वेगवेगळ्या पैलूंना जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे संशोधन केलेले जे ग्रंथ आहेत, प्रबंध आहेत, त्या सगळ्यांचा जर नव्या पिढीने अभ्यास केला तर मला असं वाटतं की त्याच्यातनं अनेक नव्या गोष्टी समजू शकतील. त्यांनी काढलेले जे निष्कर्ष आहेत ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांनी खूप वेगवेगळ्या विषयांना यामध्ये समजून त्या संदर्भातले अतिशय स्पष्ट मतं आपले मांडलेले आहेत. त्यांच्या या संशोधनाबद्दल बोलावा इतका अधिकार माझा नाही, परंतु या निमित्ताने स्त्रियांच्या संदर्भातलं जे काही महत्त्वाचं आहे त्याची नोंद करणं, त्याबद्दल आदराने बोलणं हे मी महत्त्वाचं मानते. आणि म्हणून त्या सगळ्या संदर्भात मी बोलले, कारण हे संशोधन हे अतिशय महत्त्वाचं संशोधन आहे. याबरोबरच डॉक्टर शोभा कराळे यांचाही PhDचा जो प्रबंध आहे तो वीरशैव मराठी अभंग कविता एक अभ्यास, हाही एक अतिशय महत्त्वाचा प्रबंध आहे. कारण 16व्या शतकातल्या संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या अभंगवाणीपासून ते भावंडी यांच्या 1925 ते 50 या काळात त्यांनी जी अभंग लिहिली त्या सगळ्या अभंगांचा त्यांनी अतिशय सखोल असा अभ्यास या प्रबंधामध्ये केलेला आहे. आणि हा सगळा अभ्यास करत असताना 18 संत जे आहेत या सगळ्या कालखंडामध्ये होऊन गेलेले, त्या सगळ्या 18 संतांचं चरित्र, त्यांची अभंगरचना, त्या अभंगरचनेची चे स्वरूप, त्याचे वैशिष्ट्ये, त्यांचं वेगळेपण हे सगळं मांडत असताना त्यांनी संबंध या 300-350 कालखंडाचाच एकूण सगळा वाङ्मयीन विकास थोडक्यामध्ये मांडलेला आहे असं मला वाटतंय. जसं घोणसे मॅडमनी एकूण वाङ्मयीन परंपरा सगळ्या, त्याचा इतिहास कसा विकसित होत गेला सगळा, किंवा किती अलक्षित गोष्टी राहिल्यामुळे वीरशैव साहित्य आणि समाजाचं नुकसान झालं याकडे निर्देश केला, तसं कराळे मॅडमनी या सगळ्या अभंग कवितेचं वीरशैव परंपरेत आणि एकूणच मराठी वाङ्मयामध्ये कसं महत्त्व आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं. त्याचबरोबर संशोधन करून त्या सगळ्या अभंग कवितेचं मूल्य हे आपल्यासमोर ठेवलेलं आहे. मी हे 2च प्रबंधाबद्दल बोलते आहे, म्हणजे इतर प्रबंध तसे नाहीत असं नाही, तर हे 2 प्रबंध माझ्या वाचनात आलेले आणि म्हणून मी त्याबद्दल बोलू शकले. इतरही जिरवणकर मॅडमचा जो प्रबंध आहे तोही अतिशय व्यापक विषयाचा पट उलगडणारा असा हा प्रबंध आहे. त्यामुळे
तोही प्रबंध, पण तो मी वाचलेला पाहिलेला नसल्यामुळे त्याविषयी मी बोलू शकत नाही. ते हा सगळ्याच प्रबंधासंदर्भामध्ये तरुण पिढीने, संशोधकांनी अभ्यास करणं आणि त्याच्याकडे डोळसपणे बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्यांच्या लेखनातून जसं तरुण पिढीला प्रेरणा मिळणार आहे, त्याच पद्धतीने स्त्रियांना प्रामुख्याने या सगळ्या परंपरेतनं प्रेरणा मिळणार आहे. अनुवाद हेही क्षेत्र वीरशैव स्त्रियांनी मोठ्या प्रमाणामध्ये व्यापलेलं आहे. जवळजवळ 50पेक्षाही अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत. म्हणजे अलीकडचे मला माहीत नाही या 3-4 वर्षातले, पण त्याच्या आधी 50पेक्षाही अनेक ग्रंथ अनुवादित झालेले आहेत. त्याच्यामध्ये चरित्र आहे, वचन साहित्य आहे, नाटक आहे. तलेदंडसारखं गिरीश कर्नाड यांचं नाटक उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेलं आहे. आणि या सगळ्या 50 ग्रंथांमध्ये जयदेवीताई लिगाडे ह्या मराठी वीरशैव परंपरेतल्या एक अत्यंत महत्त्वाच्या लेखिका आहेत. आणि त्यांचं आणखी एक महत्त्व असं आहे की जयदेवीताई लिगाडे त्यांच्या कन्या आणि त्यांची नात या तिघींनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वीरशैव परंपरेमध्ये कार्य केलेलं आहे. आणि ते कार्य हे वीरशैव परंपरेतलं अतिशय पायाभूत आणि महत्त्वाचं कार्य आहे. किंवा एकूण जी सगळं वीरशैव साहित्य आहे त्यातला बहुतांश भाग हा या 3 पिढ्यातल्या एकाच कुटुंबातल्या स्त्रियांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या सर्वांचं जे कार्य आहे ते अत्यंतिक महत्त्वाचं कार्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर वेळ संपलेला आहे आणि माझ्याकडचे विषय संपलेले नाहीत. तरीही हा धावता आढावा घेत असताना आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. मी वीरशैव साहित्याची संशोधक नाही, थोडाफार वाचन आणि अभ्यास मी करण्याचा प्रयत्न करते आहे. तरीही मला या व्यासपीठावरून बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते. आणि माझा हा संवाद जो आहे तो इथे थांबवते.